असा व्यक्ती नसेल ज्यानं इंदोरीकर महाराज यांचं नाव ऐकलं नसेल। कारण इंदोरीकर महाराज हे आपल्या कीर्तनातून अनेक सामाजिक संदेश देत असतात, अनेक विषयावर भाष्य करत असतात। मग ते मुलींच्या कपड्यांवर, मुलींच्या मोबाईल वापरावर असे अनेक विषयांवर ते भाष्य करतात। भाष्य काय, जवळजवळ वादग्रस्त वक्तव्यच करतात। हे इंदोरीकर महाराज माणसानं कसं साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेवावी, लग्न कशी साधी करावी याचं ज्ञान पाजळतानाही दिसतात। मात्र कसं ऐटीतच, कारण इंदोरीकरांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची तयारी पाहून तुमचे डोळेही चक्रावतील। कसंय ना महाराज, क्रांतिकारी पैदा झाला पाहिजे, पण तो दुसऱ्याच्या घरात। असं कुठं असतंय वय? एवढे दिवस तुम्ही लोकांचे वाभाडे काढले, लोकांच्या लग्नांवरून, पोरांवरून, पोरींवरून, सासू सासऱ्यांवरून टीका केली, स्वयंपाकावरून सुद्धा टीका केली। ते नेटकरी तुम्हाला आता सोडणार आहेत का? महाराज दुसऱ्याला काहीही बोलायला हयगय करत नाहीत, मात्र त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या शाही थाटावर कोण काय बोललं की लगेच हळवे होतात। आमचा तो बाबू आणि लोकाचं ते कार्ट, असं कसं चालेल महाराज? आले भोगासी असावे सादर। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। लोका सांगे ब्रह्मज्ञान, पण आपण मात्र कोरडं पाषाण। इंदोरीकर महाराजांना ही म्हण आत्ताच्या घडीला तर तंतोतंत बसतीये। समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि मुंबईतील उद्योजक सुनील चिलप यांचे पुत्र साहिल यांचा उद्या संगमनेरमध्ये शाही विवाह सोहळा पार पडणार आहे। गुंजाळवाडी परिसरातील तब्बल 100 एकर जागेत या भव्य सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे विवाहपूर्व गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणानं कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर कीर्तन आणि विवाह सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, राजकीय दिग्गज आणि संत महंतांना निमंत्रण देण्यात आलंय आणि याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। साध्या पद्धतीने लग्न करण्याचा संदेश देणारे इंदोरीकर महाराज आता स्वतः चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। काही दिवसांपूर्वी झालेल्या कन्येचा भव्य साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं। उपदेश एक आणि आचरण दुसरं असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता। दरम्यान इंदोरीकर महाराजांनी स्वतः साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य करणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानुसार आता उद्या होणाऱ्या या विवाह सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे। संपूर्ण परिसरात मोठा सोहळा उभारण्यात आलाय। चला बघूयात। प्रसिद्ध समाज प्रबोधनकार तथा कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांच्या कन्येचा म्हणजे ज्ञानेश्वरी आणि साहिलचा विवाह जो आहे तो उद्या संध्याकाळी 6:50 पार पडणार आहे। या विवाह सोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे। त्यांची आसन व्यवस्था देखील व्यासपीठाच्या समोरच अगदी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 5 ते 7 एकरचा मंडप जो आहे तो शाही मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि 100 एकरपेक्षा अधिक जागा जी आहे ती या लग्न सोहळ्यासाठी वापरण्यात येणार आहे। आणि या लग्न सोहळ्याच्या अगोदर म्हणजे लग्न सोहळ्याच्या काही तास अगोदर गगनगिरी महाराजांचा सप्ताह याच मैदानावरती होणार असल्याने त्याचा ध्वजारोहण जो आहे तो लग्न सोहळ्याच्या अगोदर ध्वजारोहण करण्यात येणार आहे आणि ध्वजारोहणानंतर या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा देण्यात येणार आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ती 100 एकरपेक्षा जी आहे ती जागा या ठिकाणी वापरण्यात येणार आहे। काही ठिकाणी CCTV सुरक्षा यंत्रणेसाठी CCTV देखील लावण्यात आलेले आहेत। मोठी जय्यत अशी तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि एकंदरीतच जर पाहिलं तर या लग्न सोहळ्यासाठी राज्यातील नेते मंडळींसह जे स्थानिक नागरिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। लाखोंपेक्षा जी गर्दी या ठिकाणी जमणार आहे। एका ठिकाणी धार्मिक कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे, दुसरीकडे सामाजिक कार्यक्रम असा दुहेरी संगम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर।